भूक न तहान आम्ही ज्या ठिकाणावरून निघतो बाबांच्या दर्शनातून ढसईवरून तर टाकी पठार तर ते थेक आनंदी परत जाईपर्यंत आमचा एकच ध्यास ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा सर्व वारकऱ्यांचा एकच ध्यास आहे। माऊली माऊली करत आम्ही आळंदीला पोचतो आणि एकादशी, द्वादशी, त्रयोदशी परत थांबतो आणि त्रयोदशीला आम्ही परतीच्या दर्शनाला लागतो। एवढंच आमचे बाबांच्या चरणी आमचे नतमस्तक आहे। आपण पाहू शकता की प्रत्येक दिंडीत जेंट्स चोपदार आहेत, मात्र ह्या दिंडीमध्ये महिला चोपदार आहेत आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ। मावशी, काय सांगाल तुम्ही आज चोपदाराची भूमिका बजावतात, काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतं म्हणजे चांगलं वाटतं, एकदम आनंद वाटतो, एकदम चांगलं वाटतं। पूर्णपणे पायी चालता का तुम्ही? हा चालेल। किती दिवस पायी चालता? 9 दिवस 9 दिवस 9 दिवस। तुम्ही आज कशा निमित्त ही जी आज सेवा करत आहात, तुम्ही कशा निमित्त? कशा निमित्त म्हणजे सेवा करणं हे चांगलंच आहे, कारण लेडीज नेणं बरोबरच आहे ना, कारण ज्ञानेश्वराच्या कृपेने। काय तुम्ही आता कशासाठी निघालेले? ज्ञानेश्वरांच्या भेटीसाठी। आपण पाहू शकता की प्रत्येक दिंडीत जेंट्स चोपदार आहे, मात्र या दिंडीमध्ये महिला चोपदार आहेत। कंदमूळ भाजी अवघी विठाई माझी कंदमूळ भाजी कंदमूळ भाजी कंदमूळ भाजी कंदमूळ भाजी अवघी विठाई माझी 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 लसूण मिरची कोथिंबीर लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी 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 मोठनाळा वीर दोरी मोठनाळा वीर दोरी अवघी व्यापिली पंढरी अवघी व्यापिली पंढरी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी 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 अवघी विठाई माझी
समाधी सोहळ्यासाठी निघालेले जे वारकरी, त्या वारकऱ्यांना मध्ये इथे नाश्त्याची व्यवस्था केली जाते आणि हा जो नाश्ता आहे तो येथील खरागणचे मित्रमंडळ आहे त्यांच्याकडनं केला जातो. पिठला भाकरी अगले वेगळे ही टेस्ट आणि याच्या वारकरी चांगल्या पद्धतीने ताव मारतात. पिठला आणि त्याबरोबर मिरचीचा ठेसा ठेसा कशा पद्धतीने बनवतात हे वारकरी, किती वर्षापासून सेवा करतात त्यांच्याकडून आपण जाणून काय सांगाल तुम्ही याचं किती वर्षापासून तुम्ही सेवा करत आहात? आम्ही गेली 6 वर्षापासून ही सेवा करतो आणि याची सगळी तयारी आम्ही मध्यरात्रीपासून सुरू करतो. या भाकरी फक्त आत्ता आपल्याला मिळतात इथे, हे फक्त आमचं काम नाही आहे. याच्या मागे 3 वाजेपासून ज्या माता माऊल्या आमच्या ज्या 3 वाजेपासून भाकरी भाजतात आणि आपल्याला 500-550 भाकरी सकाळी 6च्या आधी उपलब्ध करून देतात. सर्वात पहिले आपण त्यांना धन्यवाद म्हणूया, नंतर पुढे आमचं काम चालू होतं. ह्या भाकरी एकाच ठिकाणी बनवल्या जातात का वेगवेगळ्या प्रत्येक घरी? जे आमच्या गावातले कमीत कमी 40 कुटुंबांनी ह्या भाकरी दिलेल्या आहेत. प्रत्येकाने ज्याला जसं जमत तसं 15, 20, 25 भाकरी प्रत्येक माणसाने दिलेल्या आहेत. त्यानंतर तुम्ही आता हे पिठला बनवता, त्यांचा ठेसा, याची वेगळीच एक टेस्ट. इथं आलेला वारकरी खाल्ल्याने एकदम समाधानी होतो. याची पुढच्या वर्षी आस लागते का माळशेज घाटांमध्ये गेल्यानंतर आपल्याला ठेसा आणि पिठला केव्हा खायला मिळेल? काय सांगाल तुम्ही याबद्दल? ह्या टेस्टचं मी तुम्हाला सांगतो की ही जी टेस्ट आहे ही आपण बनवणारे डेली बनवतो, पण गावातले आचार्य आमचे काही असे आहेत का ते कमीत कमी 100 पदार्थसुद्धा बनवतात. एवढे प्रकारचे वेगवेगळे टेस्ट त्यांच्या हाताला आहे आणि त्या आचार्यांच्यामुळे आम्ही ही गोष्ट करू शकतो. सर्व पूर्वतयारी ते आम्हाला आधी सांगतात आणि मग ते आपल्या आता सोबतसुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी बोलू. हा पिठला तुम्ही इथेच बनवता का? इथे बनवतो. कुठे ते आचारी आपण ज्याने हा पिठला बनवलेले आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने टेस्ट, म्हणजे वारकरी अगदी त्याच्यावर ताव मारूनच घेतात. अशा पद्धतीने हा पिठल्याचं म्हणजे अगदी माऊलीचाच त्याच्यात आनंद उतरलेले. काय सांगाल तुम्ही जे बनवलेले आहेत आचार्य त्यांच्याकडनं आपण जाणू, काय सांगाल तुम्ही? आम्ही जे आचार्याचे कार्यक्रम करतो ना, त्याच्यामध्ये आम्ही भरपूर म्हणजे असं 1000, 2000, 5000 माणसाचं पण असं जेवण आम्ही बनवतो आणि टेस्ट आमची कधी अशी म्हणजे बदललीच नाही. आणि पिठल्याची बात केली ना तर 5, 7, 8 हजार माणसाचा आम्ही एकदम असा पिठला बनवला. टेस्ट कधीच आमची कमी होणार नाही आणि चांगला आचार्य काम करतो आम्ही आणि आम्हाला ऑर्डर वगैरे भरपूर असते. तुम्ही का आता हे जे बनवले हे तुम्ही याच्या मागचा काही तुम्ही मानधन घेता, मोबदला घेता का सौ खुशीने? नाही केवळ माऊलीची सेवा. माऊलीची सेवा. यांचा प्रत्येक वर्षी ह्याच स्पॉटवर पिठला आणि भाकरीचा असा नाश्ता असतो आणि माऊलीची सेवा करण्याचाच यांचा आनंद मानतात. गेल्या कित्येक वर्षापासून बाबा ग्रुपचे संचालक आहेत. बाबा ग्रुप हा एक दिंडीमधील वेगळाच ग्रुप आहे. त्यांनी रथाची सेवा केली आणि कमीत कमी 8 ते 10 वर्षापासून हे शहापूर ते आळंदी असा यांच्याकडनं रथ दिला जातो आणि त्याचे एक कार्यकर्ते त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. काय सांगाल तुम्ही बाबा ग्रुपबद्दल? बाबा ग्रुप ही अशी गोष्ट होती, ही काही असं एक असं नाही आहे. बाबा ग्रुप आम्ही सर्वांनाच समजतो. आम्ही एक आहेत असे नाहीत, आम्ही सर्वांना बाबा ग्रुप असं समजतो. आणि त्याच्यात काही जे 25-26 जे कार्यकर्ते आहेत किंवा ते ह्या ग्रुपची व्यवस्था बघतात ते, आणि आम्हाला ही सेवा करायला आनंद वाटतो. माऊलीची सेवा म्हणजे सर्वात आनंदाची गोष्ट आहे. कशा पद्धतीने सेवा करत आहात? ही आमची 1 महिना अगोदरची सेवा असते किंवा 1 महिना अगोदरच आम्ही याची तयारी करत असतो. त्यानंतर साधारण आता दिंडीत सध्या तुमचे किती कार्यकर्ते? आत्ता 10 ते 15 असतील. काही कामानिमित्त से मागे केवळ तुम्ही रथच नाही तर पुढील कशा पद्धतीने काय नियोजन करता तुम्ही दिंडीमध्ये? आमचं पहिली नियोजन म्हणजे रात्रीची, जेव्हा रात्री दिंडी जिथे वस्तीला असते तिथे आम्ही पहिली सुरुवात आमची रथ सजवण्याची असते. लढ्या मारणे, त्याला पूर्वतयारी करून रात्रीच रथ सजवून ठेवतो. परत सकाळी उठल्यानंतर त्याची देवांची व्यवस्था करतो, साफसफाई करतो आणि मग तिथून रथाला सुरुवात. सकाळी उठल्यानंतर जी बाकीची तयारी असते ती करत आणि रस्त्याला सगळी व्यवस्था, चहा पाणी असते, जे काही नाश्ता, ते पुढे जाऊन आमचे कार्यकर्ते. जशी गाडी आहे, गाडीमध्ये 10 कार्यकर्ते असतात, रथाच्या शेजारी 10 कार्यकर्ते असतात, इतर साहित्य बघणारे असतात ते 5-6 कार्यकर्ते असतात. असे नाश्ता पाण्याची व्यवस्था तुम्ही कुठे करता? जसं जिथे ठिकाण जिथे टायमावर असते, इथे आवश्यकता आहे तिथे आम्ही नाश्ता देतो त्यांना. माऊलीच्या दर्शनासाठी निघालेले शहापूर ते आळंदी असा पायी प्रवास आणि ह्या वारीला भेट देण्यासाठी राष्ट्रवादीचे शहापूर तालुका अध्यक्ष आले नंदकुमार मोगरे. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ कशा संदर्भात तुम्ही काय वाटलं तुम्हाला इथे येण्याचं? माऊलींना नमस्कार.
या ठिकाणी शहापूर तालुक्यातून गेली 56 वर्षे ही दिंडी निघाते आणि अनेक या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे लोक आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. यांच्याशी माझा कमीत कमी 30-35 वर्षापासूनचा संबंध आहे. पहिल्यापासून आमचं घराणंसुद्धा या वारकरी संप्रदायाशी जोडलेलं असल्यामुळे प्रथमच पहिल्यापासून आवड आहे. आणि आमचे गुरुवर्य आता जे घावट महाराज आहे यांच्याबरोबर 30 वर्षापासून आमचे संबंध आहे. मी सुद्धा 20 वर्षापूर्वी म्हणजे कमी 17-18 वर्षाचा असताना ही वारी मी सुद्धा स्वतः केलेली आहे. आणि त्यावेळेस आमच्या मुलींचं भजन होतं आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी स्टॉप व्हायचा त्या ठिकाणी आमचं मुलींचं भजन आणि मी स्वतः त्या भजनामध्ये गायचो. आणि इतका आगळावेगळा हा अनुभव आहे की एकदा ह्या दिंडीमध्ये जर आलं तर माणसाला जाईपर्यंत बाहेर निघायची सुद्धा इच्छा होत नाही. आणि सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अशा प्रकारचा हा 8 ते 10 दिवसाचा कार्यक्रम आणि अशा प्रकारची ही पायी दिंडी एकदम सगळ्यांना आनंदमय वातावरण करून त्या ठिकाणी पोहोचवत असते. तुम्ही आता इथे सहज भेट देण्यासाठी आले का वारीत चालण्यासाठी आले? नाही, मी पुढेही जायचं आहे पण माऊली दिसले आपल्या शहापूर तालुक्याची ही दिंडी आहे आणि कुठंतरी मनाला ते माझ्या पडत नाही म्हणून एक वारकऱ्यांचं एक दर्शन होईल, माऊलींचं दर्शन होईल आणि या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी ह्या दिंडीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. आणि निश्चितच हे दर्शन घेऊन पुढे आम्हाला सुद्धा जायचंच आहे. परंतु आमचे घावट महाराज आहेत, जोशी महाराज आहेत, आमचे अंधाडे महाराज आहेत आणि ही सगळी मंडळी हे जे चोपदार आहेत, ज्यावेळेस मी ही दिंडी केली पायी त्यावेळेस हे साक्षीदार आहेत, हे लोक त्या ठिकाणी आमच्यासोबत होते. महाराज काय सांगाल तुम्ही? या दिंडीच्या उपक्रमामध्ये चालत असताना गेल्या 25-30 वर्षापासून सचिव म्हणून मी काम बघतो. हे सर्व कार्य चाललं आश्रयदात्यांच्या आश्रयावर आहे. ज्या ज्या वेळेला जी त्रुटी पडेल ते गावातील कुठल्या तालुक्यामधले अनेक देणगीदार आहेत. मग त्यामध्ये आमचे नंदकुमार मोगरे असतील. फक्त आम्ही त्यांना सांगावं अमुक गोष्ट पाहिजे तर प्रत्येकाने आणि वेगवेगळ्या सर्वपक्षीय स्तरामधल्या या पुढाऱ्यांचं मला चांगल्या प्रकारचं सहकार्य आहे. म्हणूनच ही दिंडी आतापर्यंत 56 वर्षापर्यंत चाललेली आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा या सर्व व्यक्तिमत्वामुळे अखंड चालू राहिलेले, पुढेही चालत राहो ही माऊलीला प्रार्थना. महाराज यावर्षी केंद्र सरकारने 1500ची नोट बंद केली, तिचा काय असर पडलेला आहे का दिंडीवर? हां, 1500च्या नोटी बंद झाल्यानंतर सुरुवातीला थोडंसं जाणवलं पहिल्या 2 दिवस, परंतु नंतर मात्र व्यवस्थित चलनव्यवस्था झाल्यानंतर सचिव या दृष्टीनं माझ्याकडे देणग्या वगैरे येऊ लागल्या. बऱ्याचशा काही राजकीय मंडळीला मी विनोदाने म्हटलं नोटी चालत नसतील तर माझ्याकडे द्या, परंतु तशा प्रकारचा कुठलाही काही प्रकार घडलेला नाही. आमचं ट्रस्ट हे धर्मदाय आयुक्तात संचलित असल्यामुळं व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आणि शासकीय नियंत्रणाप्रमाणे व्यवहार आमचे स्वच्छ असतात. त्यामुळं तसं काही मला काही जाणवलं नाही. याशिवाय माझ्याकडं सचिवपद असल्यामुळं व्यवहारांतर्गत जरी चेक दिले तरी ते वटले जातील आणि परिसरामध्ये सर्व व्यापारी मंडळीलासुद्धा आत्मविश्वास आलेले आहे. त्यामुळं मला तरी या दिंडीमध्ये कुठली अडचण भासलेली नाही. आपल्यासोबत या दिंडीचे विणेकरी आहेत. कित्येक वर्षापासून मी पाहतोय की शहापूर ते आळंदी असे पायी विणा घेऊन ते सेवा करत असतात. काय सांगाल तुम्ही? मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आज या दिंडीमध्ये आम्हाला असा इतका आनंद होतो की आमच्याबरोबर आमच्या वाटचालीच्या दिंडीमध्ये आम्हाला असे वाटेमध्ये भोजन देतात. त्यांना धन्यवाद द्यावा तेवढे कमीच पडतील. तसेच आम्हाला या वाटेमध्ये येताना आमचे किसन सेठ मोगरे, आमचे गावड बाबा, आम्ही अशा सहकार्यानं आणि तुमची एवढी सेवा आमच्याकडे मिळते का धन्य माता पिता तुमची. कारण आम्ही एवढ्या मोठ्या जंगलात एवढ्या दूर असून तरी दूरदृष्टीने तुम्ही आम्हाला शहापूर माझा या चॅनलवर दाखवता, याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावा तेवढे कमीच. प्रत्येक वर्षी तुम्ही भारूड करता, वरच्या स्टॉपवर तुम्ही भारूड करणार आहोत जरूर भारूड करणार. आणि माझी एक विनंती आहे का उद्या तुम्ही असाल तर आम्हाला एक आरती, ज्या वेळेला पांडुरंगाची आरती घेतो त्यावेळेला तुम्ही पाठी जर असला तर इतकं सुंदर. गेली 50 वर्ष मी ह्या दिंडीत पायी येत असतो आणि नुसतं पायीने तर गायनाचे उडे आपुल्या छंदे, मनाची आनंदी आवडीने मी नाचतो, दुसऱ्याला नाचवतो, मी आनंद घेतो, दुसऱ्यांना आनंद देतो. आणि तीच दिंडीची खरी म्हणजे ती शान आहे. आम्ही कीर्तनाचे किंवा प्रवचनाचे किंवा भजनाचे कार्यक्रम ठेवत असतो. त्याच्यात सगळी माझी जी येणारी जी मंडळी ती सगळी अगदी मनपूर्वक भाग घेऊन आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतो.
विठाई माझी ऊस गाजर रताळ